ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ द्वितीयोऽध्याय सांख्ययोग। श्लोक 4। अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणश्च मधुसूदन। कथं भीष्ममहं संख्ये द्रोणश्च मधुसूदन। इषुभिः प्रतियोत्सामि पूजार्हा वरिसूदन। इषुभिः प्रतियोत्सामि पूजार्हा वरिसूदन। कथं भीष्ममहं संख्ये द्रोणश्च मधुसूदन। इषुभिः प्रतियोत्सामि पूजार्हा वरिसूदन। कथं भीष्ममहं संख्ये द्रोणश्च मधुसूदन। इषुभिः प्रतियोत्सामि पूजार्हा वरिसूदन। अर्थ: अर्जुन म्हणाला, हे हरिसूदन, हे मधुसूदना, मला पूजनीय असणाऱ्या भीष्म द्रोणासारख्या व्यक्तीवर मी बाणांनी प्रतिहल्ला कसा करू शकेन? तात्पर्य: पितामह भीष्म आणि द्रोणाचार्य यांच्यासारख्या सन्माननीय व्यक्ती या सर्वदा पूजनीय आहेत आणि जरी त्यांनी हल्ला केला तरी त्यांच्यावर प्रतिहल्ला करणे अयोग्य आहे. असा एक सर्वसामान्य शिष्टाचार आहे की ज्येष्ठ व्यक्तीशी शाब्दिक वाद सुद्धा घालू नये. काही वेळा ते जरी कठोरपणे वागले तरी त्यांच्याशी कठोर वागू नये. असे असताना अर्जुनाने त्यांच्यावर प्रतिहल्ला करणे कसे काय शक्य आहे? आपले पितामह उग्रसेन आणि आपले गुरु सांदीपनी मुनी यांच्यावर श्रीकृष्ण कधीतरी आक्रमण करू शकतील काय? अर्जुनाने श्रीकृष्णाजवळ केलेले हे काही युक्तिवाद आहेत.